संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 24। जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध। न सोडी हा भाव टाको रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी। जाती वित गोत कुळ शील मात भजका त्वरित भावना युक्त। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भवनी घर केले। यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून सांगतात की खरे भक्ती मार्ग म्हणजे अंतकरणातील शुद्ध एकनिष्ठ ईश्वर भाव आहे। जात धर्म वंश कर्मकांड विद्वत्ता यांपेक्षा रामकृष्णांच्या नामात एकनिष्ठ भाव हेच ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक आहे। राम नामस्मरण आणि त्यामागील भक्तिभाव हे सर्वश्रेष्ठ साधन आहे। नंबर 1 बघा, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध। म्हणजेच केवळ जप तप कर्म उपासना नियम यामुळे ईश्वर मिळत नाही। जर त्यात राम भाव नसेल तर त्या क्रिया व्यर्थ ठरतात। उदाहरण बघा, एखादी व्यक्ती रोज नियमाने पूजा करत असते, पण त्यात अहंकार असेल तर ती पूजा ईश्वरापर्यंत पोहोचत नाही। उलट एका सामान्य व्यक्तीचा एक भावपूर्ण नाम म्हणजे मनातून घेतलेलं नाम जास्त प्रभावी ठरतो, जो डेली नित्यनेम करतो। नंबर 2, न सोडी हा भाव टाको रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी। म्हणजे रामकृष्ण वरचा भाव कोणत्याही परिस्थितीत सोडू नको। मनात शंका आली तरी हरिनामाचा टाहो घेत राहा, शंका आशंका आपोआप निघून जातात। उदाहरण बघा, कोणी एखादी अडचण आल्यावर विचार करतो, रामनाम घेऊन काय उपयोग राहणार, पण जो श्रद्धेने नित्य नाम घेत राहतो त्यांचं मन हळूहळू शांत आणि सकारात्मक होतं। नंबर 3, जाती वित गोत कुल शील मात भजका त्वरित भावयुक्त। म्हणजेच कुणाचीही जात श्रीमंती कुल किंवा विद्वत्ता ईश्वरासाठी महत्त्वाची नाही। फक्त भावपूर्ण भक्ती असेल तर ईश्वर सहज प्राप्त होतं। उदाहरण बघा, संत चोखामेळा हे अस्पृश्य होते, पण त्यांची भक्ती इतकी शुद्ध होती की विठोबा स्वतः त्यांच्याकडे आला। हेच भक्तीचं एक मोठं उदाहरण। नंबर 4, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भवनी घर केले। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ध्यानात आणि मनात रामकृष्णांचं स्मरण केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या मनातच एक वैकुंठ साकार झालेलं आहे। उदाहरण बघा, त्यांनी कोणत्याही भौतिक साधनेशिवाय ईश्वर प्राप्ती केली, कारण त्यांची भक्ती आणि ध्यानशक्ती हीच त्यांची वैकुंठ होतं। नंबर 5, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना पूर्ण केली। म्हणजे सतत हरिनाम घेणं हेच सर्वश्रेष्ठ पुण्य आहे, त्याचं मोजमाप कोणीही करू शकत नाही। उदाहरण बघा, एखादा साधा माणूस दिवसभर काम करत असतो, पण त्याच्या मनात सतत विठोबा असतो, त्यांचं हेच नामस्मरण हजारो यज्ञापेक्षा पुण्यवान ठरते। रामकृष्ण हरी। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या मित्रांना शेअर करा आणि तसेच बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल।